AIमुळे जे डिसरप्शन सध्या येत आहे किंवा अमेरिकेच्याही पॉलिसीज सतत बदलत आहेत, त्याच्यामुळे पण एक अशी कुठेतरी इनसिक्युरिटी सगळ्याच IT क्षेत्रात बघायला मिळते की जॉब्स राहतील का, टिकतील का? तर यासाठी प्रोफेशनल्सनी काय नवीन स्किल्स ॲक्वायर्ड आत्ता केली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? ॲक्च्युली आत्ता ना 1-2 दिवसापूर्वीच लिंक्डइननी कुठले जॉब्स मागच्या वर्षामध्ये की खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलेत, पुण्यात म्हणा किंवा भारतात म्हणा, वेगळ्या शहरात, असा एक अभ्यास केला. त्यात सर्वात त्यात बरेच स्किल्स आहेत. म्हणजे AIचं आहे तुम्ही म्हणा, तसं बाकीची पण बरीच स्किल्स आहेत. तर त्यात मला एक गोष्ट त्यात चांगली वाटली की आत्ता तुम्ही हे आहात, तर तुम्ही हे काम करू शकाल की नाही, असा पण त्यांनी स्टडी केला आहे. बरं. वा. म्हणजे आत्ता मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तर मी AI इंजिनियर होऊ शकेन का नाही? जर मी आत्ता समजा एक अकाउंटिंग क्लार्क आहे, तर मी क्रेडिट जे दिलं जातं, म्हणजे कर्ज दिली जातात वितरण, त्यात ते अंडर रायटर म्हणून एक रोल असतो की तो सगळं चेक करतो की ह्या माणसाचं क्रेडिट रेटिंग बरोबर आहे की नाही, वगैरे वगैरे. आणि मी आत्ता अकाउंटिंग करते, मी लेजर मेंटेन करणे, अकाउंट पेएबल, अकाउंट रिसेबल, ह्या टाईपचं स्वरूपाचं काम करतो. तो म्हणजे ते काम करू शकेल की नाही, ह्याचा त्यांनी एक उदाहरणादाखल दिलेलं आहे. तर ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, की आज AI नवीन आहे, ह्याचा अर्थ ते आत्तापर्यंत दुसऱ्या कोणी पण काही केलेलं नाही आहे. असं नाही की AIचा मनुष्य तिकडे कुठेतरी आहे आणि तो लहानपणापासून AI शिकला आहे आणि तो आता तो तुमच्या पुढे जाईल आणि तुमचा जॉब हिसकावून घेईल, अशी काही परिस्थिती नाही. हे आधी एक लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे AI ही मॅन्युएड गोष्ट आहे, म्हणजे त्याला लिमिटेशन्सही असणारच, त्याला परफेक्शन नाही. म्हणजे आपण कॉन्ट्रीब्यूट आता ह्या सिच्युएशनमध्ये कुठे करू शकतो की AI मॅनमेड जर आहे, ती जर वापरायची गोष्ट आहे, तर त्याच्यावर स्वार व्हायचं का ते जोखड अंगावर घ्यायचं? आपल्याला जर स्वार व्हायचं असेल तर त्यात नक्की आपण कॉन्ट्रीब्यूट कुठे करू शकतो, ह्याचा आधी अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे आधी AIची टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायला पाहिजे.